नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नवीन नियमानुसार जर तुमच्याकडे थर्ड पार्टी इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार नाही। इतकंच नाही तर फास्टॅगसाठीही तुम्हाला विम्याची कागदपत्र ही दाखवावी लागतील। तुम्हाला तुमच्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स हा फास्टॅगला लिंक करावा लागणार आहे। जर तुमच्याकडे थर्ड पार्टी विमा प्रूफ असेल तरच आता तुम्हाला इथून पुढे इंधन हे खरेदी करता येईल। इतर सुविधांचाही लाभ घेण्यासाठी थर्ड पार्टी विमा गरजेचा असेल। जर तुम्ही विम्याशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला मोठा दंड हा भरावा लागू शकतो। सरकारने इंधन खरेदी, फास्टॅग, प्रदूषण आणि लायसन्स सर्टिफिकेट घेण्यासाठी वाहनांचा विमा दाखवणं बंधनकारक करण्यात आले। भारतामध्ये सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आलाय। यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश आहे। तुमच्याकडे कार किंवा दुचाकी असेल तर त्याचा विमा असणं आवश्यक आहे। आता थर्ड पार्टी विम्याशिवाय वाहन चालवणं हे बेकायदेशीर आहे। तसं जर आढळून आलं तर दंडात्मक कारवाई ही करण्यात येणार आहे। थर्ड पार्टी विमा असल्यास तुमच्या वाहनाच्या अपघातात त्रयस्थाचं नुकसान होणार नाही। जर तुमच्या वाहनाचा अपघात झाला आणि त्रयस्थ व्यक्तीचं नुकसान झालं तर थर्ड पार्टी विम्यामुळे त्यालाही कव्हर मिळतं। मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावरती धावणाऱ्या सर्व वाहनांचे थर्ड पार्टी विमा कव्हरेज असायला हवेत। सरकारनं नवीन विमा खरेदी करताना फास्टॅगला वैध थर्ड पार्टी विमा पॉलिसी जोडणं बंधनकारक केलंय। पेट्रोल पंपावरती इंधन टाकताना आधी आता विमा पाहायला जाईल। फास्टॅग सिस्टीमच्या माध्यमातूनच हे सगळं चेक केलं जातं, त्यामुळे फास्टॅगला विमा लिंक करावा लागेल। तर मग मित्रांनो, जर तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स अजूनही तुमच्या गाडीचा काढलेला नसेल तर तो आजच काढून घ्या, कारण नाही तर तुम्हाला आता इथून पुढे डिझेल आणि पेट्रोल हे मिळणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।